संपूर्ण त्या विकसित शाळेच्या संदर्भात मला माहित नाही, माहिती घ्यावी लागेल। सरकारी अधिकारी आणि मंत्रालय ते जरूर माहिती घेईल। चुकीच्या पद्धतीने असं काही चाललं असेल तर शिक्षण मंत्रालय ते तपासेल। माझं व्यक्तिगत म्हणणं आहे की राज्य सरकारच्या शासन निर्णयापेक्षा कुणालाही वेगळं करण्याची मुभाच नाही। कोणी शासन निर्णय तोडत असेल तर ते गंभीर त्यावर तपासून कारवाई करणे त्या मंत्रालयाचं काम आहे। पण मी हेही सांगतो, मी आधी म्हटलं या महाराष्ट्रामध्ये आजही 3 भाषा शिकवणाऱ्या शाळा आज नाही पहिल्यापासून आहेत की ज्यामध्ये जी खाजगी शाळा आहे ज्यांचं ॲफिलिएशन हे सीबीएसई, आयसीएसई, आयबी, कॅम्ब्रिज ह्या मराठी अनिवार्यतेचा योग्य निर्णय आपण जो केला त्यानंतर तिकडे 3 भाषा शिकल्याच जात आहेत। आणि म्हणून तर ठाकरे कुटुंबियांच्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीने किंवा आताच्या पिढीने या 3 भाषा शिकलेत। तर या शाळेत तेच आहे का बघायला लागेल। आणि राज्य सरकारच्या ज्या शाळा आहेत ज्या अन्य माध्यमांच्या आहेत, मी आधी सांगितलं, ज्यामध्ये राज्य सरकारच्या अन्य माध्यमांच्या अनुदानित एडेड स्वयंअर्थ सहायता तिथे 3 भाषा शिकवल्या जात आहेत। मग ही शाळा त्यातली आहे का तो समज पहिला आपल्याला स्पष्ट करायला लागेल। आणि त्यामुळे मी सुरुवातीलाही म्हटलं, या देशात या राज्यातील 20% विद्यार्थी 3 भाषा शिकतायत, ती मुभा इच्छिक त्यांना आहे। आणि त्यावेळेलाही मी म्हटलं होतं की हा गैरसमज पसरवला जातोय, गैरसमज पसरवणाऱ्या मंडळींचा हेतू त्यावेळेला आम्ही प्रश्नांकित केला होता।